तर कसं होतं, फुलपाखरू जे आपल्याला दिसतं ते डायरेक्ट तयार होतं का? तर नाही, त्याची पण एक काही प्रोसिजर आहे. त्यालाच आपण बटरफ्लाय लाईफ सायकल असं म्हणतो किंवा बटरफ्लाय फुलपाखरू यांचं जे चक्र आहे ते कशा पद्धतीचं असतं हे बघायचं. आता लाईफ सायकल म्हणजे काय, की आपल्याला पानावर दिसणारं फुलपाखरू हे डायरेक्ट येतं का? तर नाही. त्याआधी तो काय असतो, बटरफ्लाय फुलपाखरू येण्याच्या आधी तो पण कसा असतो, अंड्यात असतो. एग, पहिली स्टेप त्याची एग आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ते म्हणजे असा सुरवंट. जरा मोठे भली मोठी आळी पाहतो पानांवर आणि ते अख्खं झाड खाते, त्याला आपण सुरवंट म्हणतो. पण यालाच इंग्रजी मध्ये काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं कॅटरपिलर. ओके नाही. आणि ह्या कॅटरपिलर हा एकच्या नंतरची स्टेप आहे. आता हा कॅटरपिलर सुरवंट, त्यानंतरची तिसरी स्टेप आहे ते म्हणजे पुपा. आता ही पुपा स्टेप काय आहे, तो पानाच्या भोवती असा पूर्ण गुंडाळून सुरवंट घेतो आणि काही दिवसांनी त्या सुरवंटाच्या बाहेर, त्या पुपाच्या बाहेर, पानांच्या कवचाच्या बाहेर असा एक छोटासा कॅटरपिलरच निघतो, त्याला आपण अडल्ट एमर्जस असं म्हणतो. आणि त्यानंतर एक पूर्ण फुलपाखरू बटरफ्लाय आपल्याला दिसतो. या सगळ्या प्रोसिजरला आपण लाईफ ऑफ बटरफ्लाय असं म्हणतो किंवा बटरफ्लायज लाईफ सायकल असं म्हणतो. बघा काय काय पाहिलं आपण पहिल्यांदा, आणि पहिली स्टेप आहे एक कॅटरपिलर, पुपा, अडल्ट एमर्जस अँड अडल्ट. ओके, तर हे सगळं आहे रिप्रोडक्शन्स ऑफ ॲनिमल. याच्यामधला सगळ्यांच्या आवडीचा फुलपाखरूचं लाईफ किंवा बटरफ्लायज लाईफ सायकल हे सगळ्यांना आवडतं.